आज आपल्या घरी श्री काळूबाई अंबाबाई आयुर्वेदाची स्थापना आहे आणि सगळा स्वयंपाक मी आणि माझ्या शिष्य मिळून बनवत आहोत। मागच्या 3-4 दिवसापासून खूप धावपळ आहे। माझी खूप इच्छा होती की तुम्हा सर्वांना सगळं ब्लॉग दाखवावा, पण ते शक्य नाही झालं। त्यामुळे आता छोटासा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते काम करत असताना। खरं म्हणजे आपण ना पेस्ट आधी आपण डायरेक्ट काढायलाच नव्हतं पाहिजे आहे ना, सगळं एकत्रच करायला पाहिजे होतं। ते काढ नको। मामाकडे करू का बेटा? भाजी दाखव जवळून। खूप सगळा स्वयंपाक आम्ही करतो आहोत आज। खूप सगळा स्वयंपाक करतो आहोत आणि असं अगोदर वाटलं होतं की खूप सगळे लोक येणार आहेत, आपल्यावर जबाबदारी आहे, पण जगदंबेच्या कृपेने कुठलेही टेन्शन नाही आहे। खूप आनंदात सगळं चाललं आहे। सगळं माझं शिष्य परिवार माझ्यासोबत आहे। आज माझे गुरुवर्य श्री उमेश पप्पा तागुंदे येणार आहेत, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे। आणि कार्यक्रमाचा पण पूर्ण शूट होणार आहे। तुम्हाला सगळं पूर्ण कार्यक्रम कसा झाला हे सुद्धा बघायला यूट्यूबला आपल्या चॅनलला भेटणार आहे। आणि मी पण खूप खुश आहे, कारण की आज पप्पाच्या हातामध्ये जन्मदिन आहे। आणि बेटा दाखव कसं झालं आपल्या प्रेक्षकांना। बघा आता यामध्ये सर्व टाकलेले, आता यामध्ये मसाले येतील। बेटा त्या पुड्यांच्या गाठी सोडा, तिरका कशाला केला कॅमेरा? राधाकृष्णची पेस्ट आहे, बॉबीने सकाळी 4 वाजता उठून केली। बॉबीला म्हणलं 4 वाजता उठू नका बेटा, आपण स्वयंपाक वेळेत करून घेऊ। तरी सुद्धा तिने माझ्या शिष्यांनी सगळ्यांनी लवकर उठून सर्व कामं केली। आणि रेशमाचं सगळ्यात मोठं यामध्ये वाटा आहे। रेशमाने पुरण केलं, रेशमाने सुंदर असं पीठ मळलं, चपात्या केल्या, 10 किलोच्या चपात्या रेशमाने केली आणि पुरणपोळ्या सुद्धा। आणि ती अतिशय हुशार मुलगी आहे। सर्वांनी कार्यक्रमाला येण्यासाठी खरं म्हणजे एकटेच असल्यामुळे खूप सगळी धावपळ झाली आणि प्रत्येकाला जाऊन पर्सनली सांगू नाही शकले। पण मी इंस्टाला पोस्ट टाकलेली आहे आणि यासाठी इंस्टाला पोस्ट टाकली की सर्वांनी यावं। आणि माझी इच्छा आहे की या कार्यक्रमाला खूप सगळ्या लोकांनी यावं आणि कार्यक्रम खूप सुंदर व्हावा। बॉबी एक काम पोस्ट टाकलं आपण काढायला पण कसं टाकायचं आपल्याला काढायच्या वाट्यावर म्हणजे थोडं पेस्टला वेळ लागतो ना बा, पेस्ट